सोलापुरात भाजपने 24 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे। सोलापूरमध्ये भाजपने 24 जागांवर आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपने एकूण 24 जागांवर आघाडी घेतली आहे। काँग्रेस देखील 5 जागांवर सध्या पुढे आहे सोलापूरमध्ये, तर शिवसेनेचे उमेदवार देखील 5 जागांवर पुढे आहे। सोलापुरात भाजपने सर्वाधिक 24 जागांवर आघाडी घेतलेली आहे। मालेगावात भाजपचे 3 उमेदवार आघाडीवर असल्याचं कळतंय। मालेगाव महानगरपालिकेचं हे चित्र आपण पाहतोय। अचूक आणि वेगवान निकाल सध्या इथे येतात। भाजपचं मदन गायकवाड आघाडीवर आहेत। सुरुवातीचे कल आपल्या हाती येत आहेत आणि या ठिकाणी नवी मुंबईत भाजप 15 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे। पहिल्या फेरीमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। जोरदार मुसंडी बघायला मिळते। तर मुंबई महापालिकेतली आकडेवारी आपण बघतोय। 227 जागांपैकी 77 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहे। महायुती म्हणजे भाजप आणि शिवसेना। तर 58 जागांवर शिवसेना, युबीटी, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवारांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा काटेकी टक्कर आहे, कारण 58 जागांवर ठाकरे बंधू आघाडीवर आहे, तर भाजप सुद्धा जवळपास 75 आकडा पार करण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण कल सुरुवातीचे असंच दर्शवत आहेत। आणि आता थेट दुसऱ्या सुद्धा महानगरपालिकांचे अपडेट आपल्याकडे येत आहेत। इचलकरंजीत शिवशाहू विकास आघाडीनं आघाडी घेतली आहे। शिवशाही विकास आघाडीची 8 जागांवर आघाडी आपल्याला पाहायला मिळते। जळगावमध्ये शिवसेनेचे ललित कोल्हे यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। जळगावमधली आकडेवारी आपल्या हाती येईल। जेलमधून निवडणूक लढवणारे कोल्हे हे सध्या आघाडीवर आहेत। जेलमधून त्यांनी निवडणूक लढवलेली होती, त्यामुळे उमेदवारी अर्ज देखील तशा पद्धतीने भरल्यामुळे बरीच चर्चा त्याची होती आणि आता त्यांनी आघाडी घेतली आहे। सांगली मिरजमध्ये भाजपने 6 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे। शिवसेना 1 जागेवर आघाडीवर आहे। राष्ट्रवादी 4 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी अद्याप खातं उघडलं नाहीये। मनसे सुद्धा त्याच स्थितीत आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सुद्धा त्याच स्थितीत आहे। काँग्रेस 6 जागांवर इथं आघाडीवर आहे। सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचं हे चित्र आपण सध्या इथं पाहतोय। जनसुराज्य 1 जागेवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर ही मोठी बातमी सांगली मिरज मध्ये हे चित्र आपण पाहिलेलं आहे। आता भाजपचे नवनाथ बन पिछाडीवर गेले। 16 सगळ्यात मोठी आणि काटेकी टक्कर इथं पाहायला मिळते। नवनाथ बन पिछाडीवर गेलेले आहेत। अगदी काही मिनिटांपूर्वी नवनाथ बन हे जवळपास 500 मतांनी आघाडीवर होते आणि आता काही मतांनी नवनाथ बन पिछाडीवर गेलेले आहेत। त्यामुळे कट टू कट फाईट बघायला मिळते। मतमोजणी सुरू आहे, त्यामुळे आकडे सतत बदलत राहणार आहे। आघाडी पिछाडी आपल्याला बघायला मिळेल, पण सध्या नवनाथ बन हे पिछाडीवर गेले आहेत। भाजपचे अनेक दिग्गज नेते त्यांच्या प्रचारासाठी आलेले होते। भाजपचे नवनाथ बन हे सध्या पिछाडीवर आहेत। काही वेळापूर्वी 500 मतांची आघाडी नवनाथ बन यांनी घेतलेली होती। मुंबईच्या वॉर्ड 135 मधून ते निवडणुकीच्या मैदानात आहेत। मुंबई महापालिकेतली ओव्हरऑल आकडेवारी आपण पाहतोय। भाजप 51 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना 26 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवर सध्या आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळत आहे। शिवसेना, युबीटी 45 जागांवर सध्या आघाडी घेताना पाहायला मिळत आहे। मनसे 13, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 0 जागी आणि इतर 13। आता एक मोठी बातमी, भाजपचे नवनाथ बन आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। आघाडी पिछाडी सुरू झालेली आहे। भाजपचे नवनाथ बन आघाडीवर आहेत आणि ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। काही मिनिटांपूर्वी ते पिछाडीवर होते, मात्र पुन्हा एकदा त्यांनी आघाडी घेतलेली आहे। पुण्यात वॉर्ड 25 मध्ये भाजप उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। स्वरदा बापट, कुणाल टिळक आघाडीवर आहेत। बापू मांडकर, स्वप्नाली पंडित आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये वॉर्ड 25 मध्ये भाजप उमेदवाराने आघाडी घेतलेली आहे। स्वरदा बापट या सध्या आघाडीवर आहेत। कुणाल टिळक हे सुद्धा आघाडीवर आहेत। मुंबई वॉर्ड 204 मधून अनिल कोकिळ हे आघाडीवर आहेत। मुंबई वॉर्ड 204 मधून अनिल कोकिळ यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षाला रामराम केलेला होता, पक्षप्रवेश केलेला होता शिवसेनेमध्ये। मुंबई वॉर्ड 204 मधून अनिल कोकिळ हे सध्या आघाडीवर आहेत। मुंबईत वॉर्ड 204 मधून अनिल कोकिळ यांनी आघाडी घेतलेली आहे। तर मुंबई महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत भाजपनं सरशी दाखवलेली आहे। दुसरीकडे ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेचा बालेकिल्ला 12 जागांवर शिंदेच्या शिवसेनेनं आघाडी इथं घेतलेली आहे। तर जालन्यात अर्जुन खोतकरांची मुलगी सुद्धा आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या दर्शना जोल आघाडीवर आहे। जालन्यात अर्जुन खोतकरांची मुलगी आघाडीवर आहे।
जालन्यामध्ये अर्जुन खोतकरांची मुलगी आघाडीवर आहे. जालन्यामध्ये कैलास गोरंट्याल यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकत काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यांच्या कुटुंबात देखील 2 तिकीटं 2 उमेदवाऱ्या देण्यात आलेल्या होत्या. त्यांची पत्नी आणि मुलगा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांची देखील मुलगी निवडणुकीच्या मैदानात आहे. शिवसेनेच्या दर्शना झोल या सध्या आघाडीवर आहेत. जालन्यात अर्जुन खोतकर यांची मुलगी सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते. पुणे वॉर्ड 10 मध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. पुण्याचं जर एकूण चित्र आपण पाहिलं तर भाजप 39 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 जागेवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे. दहिसर वॉर्ड 1 मधून शिवसेना उमेदवार पुढे असल्याचं कळतंय. शिवसेनेच्या रेखा जाधव आघाडीवर आहे. वॉर्ड क्रमांक 1 चं चित्र आहे. दहिसर वॉर्ड 1 मधून शिवसेना उमेदवार पुढे. दहिसर वॉर्ड 1 मधून सध्या आघाडी बघायला मिळते. नागपुरात भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने 13 जागांवर आघाडी घेतलेली आहे. जोरदार मुसंडी भाजपने मारली आहे नागपुरात. तर शिवसेना 2 जागांवर सध्या पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नागपूर महापालिका निवडणुकीत नागपुरात भाजप सर्वाधिक जागांवर म्हणजे एकूण 46 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. नागपुरात आपण जर पाहिलं तर भाजप शिवसेनेची युती आहे. इथंच भाजप 46 शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे. पुन्हा एकदा पुण्यात जाऊया. वॉर्ड 25 मध्ये स्वप्नाली पंडित बापू मानकर आघाडीवर आहेत. प्रभाग 20 मध्ये राष्ट्रवादीचे गौरव घुले आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातलं हे चित्र आपण सध्या पाहतो आहोत. तर पुण्यात ओव्हरऑल भाजप 39 आघाडीवर आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 जागेवर आघाडीवर आहे. पुण्यात आबा बागुल पिछाडीवर असल्याचं कळतंय. आबा बागुल पिछाडीवर आहेत. सौरभ, पुण्यामध्ये आबा बागुल हे पिछाडीवर गेलेले 39 ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी आघाडी सध्या घेतलेली दिसते. पुण्यात आपल्याला आबा बागुल हे सध्या पिछाडीवर गेलेले आहे. पुण्यात मुख्य लढत आहे 2 राष्ट्रवादी विरुद्ध भाजप. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकलेला होता. त्यानंतर मुख्य लढत भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादींमध्ये आहे. तर सोलापुरात भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. इचलकरंजी नंतर कुठला निकाल हाती आलाय तर तो म्हणजे सोलापूरमधल्या 4 जागांवरचा. 4 उमेदवार विजयी झालेले आहेत सोलापुरात. परत एकदा मुंबईतली आकडेवारी पक्षनिहाय आपण बघूया. आपण पाहूया. मुंबई 227 जागांमध्ये 53 जागेवर भाजप आघाडीवर आहे. शिवसेना 26 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 48 जागांवर आघाडीवर आहे. मनसे 13 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष फक्त 11 जागांवर लढते. मात्र त्यांना अद्याप खातं उघडता आलेलं नाही. मात्र काँग्रेस वंचितची इथं युती झालेली आहे. 12 जागांवर हे दोन्ही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई महानगरपालिका 227 जागा 114 बहुमताचा आकडा. 53 जागेवर भाजपनं आघाडी घेतली. 25 वर्षाची शिवसेनेची सत्ता अखंडित यावेळी मुंबई महानगरपालिकेवर राहिलेली आहे. आता मुंबई महानगरपालिका नेमकी कुणाकडे जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उल्हासनगरमध्ये भाजपने 3 जागांवर आघाडी घेतलेली आहे. उल्हासनगरमध्ये भाजपचे उमेदवार 3 जागांवर सध्या आघाडीवर आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी, शिवसेना युबीटी, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस देखील तिथे मैदानात आहेत. भिवंडी वॉर्ड 3 मध्ये काँग्रेस उमेदवाराने आघाडी घेतली आहे. शाहिना सिद्दीकी आणि कृतिका पाटील या आघाडीवर आहेत भिवंडीमधून. त्याचबरोबर भिवंडीत रोहिदास वाघमारे यांनी सुद्धा आघाडी घेतलेली आहे. महत्वाची अपडेट भिवंडीमधून प्रत्येक महापालिकेतले आपण कल बघतोय. जळगावमध्ये शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्या इचलकरंजी सोलापूर नंतर जळगावमधला आणखी एक निकाल आपल्या हाती येताना दिसतोय. जळगावमध्ये शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. महत्वाची अपडेट संभाजीनगरात ठाकरेंचे रशीद मामू आघाडीवर आहेत. रशीद मामू हे नाव शिवसेनेत म्हणजे युबीटीमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर केंद्रस्थानी आलेलं होतं. चंद्रकांत खैरे यांनी देखील त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली होती. भाजपने देखील सडकून टीका केली होती आणि अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद देखील झालेला होता. तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर या सध्या पिछाडीवर गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. शिवसेना युबीटीमधून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी एक बॅनर वापरलं होतं. त्या बॅनरवर शिवसेना युबीटी नेत्यांनी आक्षेप घेतला होता. तेजस्वी घोसाळकर या पिछाडीवर गेले. तर अभिषेक घोसाळकरांच्या त्या पत्नी आहेत. अभिषेक घोसाळकरांची हत्या झालेली होती आणि त्यानंतर त्यांनी आता निवडणुकीच्या अगदी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेला होता. तर यावेळी अमरावतीचं सुद्धा चित्र येतं. अमरावतीत मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ आघाडीवर आहेत. यावेळी जर आपण पाहिलं अमरावतीचं चित्र, यावेळी काटेकी टक्कर सुरू असतानाच अमरावतीत मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ आघाडीवर आहेत. विवेक कलोती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ते भाजपचे आहेत आणि अमरावतीत मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ आघाडीवर आहेत.